महिन्याभरापूर्वीच सन मराठी वाहिनीने सौभाग्यवती वृंदा मोहन या नव्या मालिकेची घोषणा केली होती। मात्र या नव्या मालिकेचा AI चित्रित प्रोमो प्रेक्षकांसमोर आला होता। यानंतर काही दिवसांपूर्वी सन मराठी वाहिनीने पुन्हा एकदा सौभाग्यवती वृंदा मोहन या मालिकेचा दुसरा प्रोमो जाहीर करत या प्रोमोमधून मालिकेच्या कथानकाचा पूर्णपणे उलगडा केला आणि सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवी मालिका 6 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी घोषणा केली। मात्र सन मराठी वाहिनीने मी सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवी मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आहे हे जाहीर केले नव्हते। मात्र आता सन मराठी वाहिनीने सौभाग्यवती वृंदा मोहन या नव्या मालिकेची वेळ जाहीर केली आहे। चला तर मग जाणून घेऊयात सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवी मालिका 6 जुलैपासून कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आहे आणि या नव्या मालिकेमुळे सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे, तसेच इतर मालिकांच्या वेळांमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सन मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोनुसार वृंदा मोहनला शोधण्यासाठी मुंबईसारख्या शहरात गेलेली असते। तिथे राहण्यासाठी ती रूम शोधत असते। रूम मालकाला रूमबद्दल विचारते। रूमवाला वृंदाला तिचं संपूर्ण नाव विचारतो आणि इतक्यात पोस्टर पाहून रूमचा मालक बोलतो, ते इथे आले होते, रूम नंबर 17। यानंतर वृंदाच्या जीवात जीव येतो आणि वृंदा मोहनला शोधण्यासाठी तातडीने त्या रूममध्ये जाते। मात्र तिथे गेल्यावर तिला वेगळीच परिस्थिती दिसते। तिला एक पोस्टर लटकलेला दिसतो आणि त्या पोस्टरवर लिहिलेलं असतं, नवऱ्याच्या शोधात स्वतःला गमावशील। सुरू होतोय सौभाग्य रक्षणाचा नवा थरार। दरम्यान वृंदा मोहन ही नवी मालिका 6 जुलैपासून रात्री 9:15 वाजता सुरू होणार आहे। या नव्या मालिकेमुळे आता सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे। चला तर मग पाहूयात सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे की इतर मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल होणार आहेत। काही महिन्यांपूर्वी सन मराठी वाहिनीच्या तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता। ही मालिका रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होत होती। मात्र तुझ्यासाठी तुझ्या संग ही मालिका बंद झाल्यावर सन मराठी वाहिनीने मालिकांना पाऊण तास प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळेच कॉन्स्टेबल मंजू ही मालिका 8:01 ते 8:49 या वेळेत प्रदर्शित होत होती। तर जुळली गाठ ग ही मालिका 8:49 ते 9:31 या वेळेत प्रदर्शित होत आहे। तर तू अनोळखी तरी सोबती ही मालिका 9:31 ते 10:11 या वेळेत प्रदर्शित होत आहे। तर मी संसार माझा रेखिते ही मालिका 10:11 ते पुढे प्रदर्शित होते। त्यामुळे आता सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवी मालिका 6 जुलैपासून 9:45 म्हणजेच 9:15 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सन मराठी वाहिनीच्या कॉन्स्टेबल मंजू, जुळली गाठ ग, तू अनोळखी तरी सोबती आणि मी संसार माझा रेखिते या मालिकांच्या वेळांमध्ये मोठा बदल होणार आहे। या मालिका पुन्हा अर्धा तास प्रदर्शित होऊ शकतात। जर या मालिका पुन्हा पाऊण तास प्रदर्शित होणार असतील तर मग सन मराठी वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान सध्या तरी कोणतीही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत नसल्याचे चित्र दिसत आहे। दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांना पाऊण तास प्रदर्शित करण्याचा ट्रेंड काढला होता आणि तो ट्रेंड आता स्टार प्रवाह वाहिनीने बंद केला आहे। त्यामुळे सन मराठी वाहिनीने देखील मालिकांना पाऊण तास प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र आता नव्या मालिकेमुळे पुन्हा मालिका अर्धा तास प्रदर्शित होतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान सौभाग्यवती वृंदा मोहन या नव्या मालिकेत वृंदा ही भूमिका अभिनेत्री स्वाती भिंगार दिवे साकारणार आहे। वृंदाच्या व्यतिरिक्त मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार आहेत, तसेच मोहनची भूमिका कोणता अभिनेता साकारणार आहे हे देखील अद्याप समोर आले नाही। येणाऱ्या दिवसात या सर्व गोष्टी समोर येतील। दरम्यान सन मराठी वाहिनीच्या सौभाग्यवती वृंदा मोहन या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? ही नवी मालिका तुम्ही पाहणार का? या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली? तसेच सन मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।